उल्हासनगर के आशिला गांव में गुंडों का आतंक, तलवार चौपर लेकर मचाई तबाही। 5 से 6 लोग घायल, पुलिस ने शुरू की जांच। आशिला गांव में रविवार को अचानक सनसनीखेज माहौल पैदा हो गया जब करीब आधा दर्जन गुंडे तलवार, डंडे और चौपर जैसे घातक हथियार लेकर गांव में घुस आए और इलाके में दहशत फैला दी। इन उपद्रवियों ने कई वाहनों में तोड़फोड़ की, घरों के दरवाजों पर तलवारों से हमला किया और स्थानीय निवासियों को निशाना बनाया। इस हमले में लगभग 5 से 6 लोग गंभीर रूप से घायल हो गए हैं, जिन्हें नजदीकी अस्पताल में इलाज के लिए भर्ती कराया गया है। चश्मदीदों के अनुसार हमलावरों ने बेहद आक्रामक और संगठित तरीके से हमला किया, जिससे पूरा इलाका भयभीत हो गया। घटना की सूचना मिलते ही एसीपी अमोल कोहली और विट्ठलवाड़ी पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अपनी टीम के साथ तत्काल मौके पर पहुंचे। पुलिस ने घटनास्थल का मुआयना कर हमलावरों की तलाश शुरू कर दी है। सूत्रों के अनुसार हमले के पीछे पुरानी रंजिश या आपराधिक गिरोहों की आपसी भिड़ंत की आशंका जताई जा रही है। फिलहाल गांव में तनावपूर्ण माहौल बना हुई है। पुलिस की टीम की सुरक्षा के लिहाज से गांव में गश्त कर रही है। इस हमले ने एक बार फिर से क्षेत्र में कानून व्यवस्था पर सवाल खड़े कर दिए हैं और नागरिकों में भारी रोष और भय का माहौल व्याप्त है। सचिन मधुकर मोरे, मी आशयपाडा परमानंद भक्तीपीठ विश्वास कॉलनीमध्ये राहतो। मी माझ्या आईला माझी आई प्राइम डायग्नोस्टिक मध्ये जॉब करते। तिथून आईला सुट्टी झाली तिची 5 वाजता। आईला घेऊन मी घरी येत होतो। घरी परत असताना तर ते लाल करून आहे त्या मुलाचं नाव, ज्यांनी माझ्यावरती हल्ला केला। म्हणजे त्यांनी डायरेक्ट मध्येच गाडी थांबवली आणि मला बोलतो की तू भक्तीपीठ राहतो ना, बंटी सोबत असतो ना, बंटी आहे सोबत, आणि डायरेक्ट त्यांनी तलवार वगैरे काय तुझ्या हातात होती, त्यांनी डायरेक्ट माझ्या ह्या हातावरती मारला, राईटच्या। वजह काय मारायची वजह काय काय कारण? काहीच नाही, आई मागे बसली होती, डायरेक्ट मला थांबवलं, बोलतो तू भक्तीपीठ वरती राहतो ना, बस तेवढंच। किती जण हल्ला केला? ते 3 जण होते। एकाच्या हातात रॉड होता स्टीलचा आणि दुसऱ्याकडे चाकू होता मोठा धारदार, आणि याच्याकडे तलवार सारखं काहीतरी शस्त्र होतं। ते शस्त्र तिकडे पडलेलं आहे। त्यांनी एकूण किती जणांवर हल्ला केला? माझ्या समोर पहिले एका व्यक्ती होतो तिकडे बसलाय, नंतर माझ्यावर, आणि आमच्या दोघांच्या अगोदर त्यांनी अजून एकावरती गणेश मंदिर जवळ एक हातावर हल्ला केला। माझं नाव पल्लवी संतोष भोसले। मी आशाळपाडा गणपती मंदिर 4 येथे राहत आहे। या आशाळपाड्यात गेले 15 ते 20 दिवस लहान लहान मुलं नशा करून चाकू, रॉड असे अनेक हत्यारं त्यांच्यासोबत राहून ते जे पण काही भेटेल त्यांना मारते, ती गाड्यांची तोडफोड, शिवीगाळ असं करत ही लोक रस्त्याने माहोल करतच चालते ती। आता एक 8 दिवस झालं त्यांनी एका मुलाला डोक्यात मारलं, ते झालं, आणि ही लोक पोलीस यांच्यावरती दखल घेतच नाही। 4 दिवस 8 दिवस घेतात की नादान म्हणून यांना सोडून देते ती। असं कसं नादान आहे तर त्यांच्याकडे रॉड कसं आहे, त्यांना हत्यारं घ्यायला पैसे कसं आहे, मग पोलीस लोक याच्यावरती का दखल घेत नाहीत? आज माझी रिक्षा फोडली, आज मी भाजीचा धंदा करते, माझ्या रिक्षाचा खर्च हे लोक भरून देणार आहेत का किंवा पोलीस लोक भरून देणार आहेत का? आज 5 ते 6 वाजता या 4-5 जणांनी रिक्षा, बाईक, ॲक्टिवा असे धंदे, काहींचं पाणीपुरी, काहींचं 4 व्हीलर, काहींचं बाईक, असं सगळ्यांचं नुकसान केलेलं आहे। तर ह्या पोलीस काय करतात? पोलीस काय असेच बसलेत का? 2 दिवस पोलीस लोक नेतात, 4 दिवस ठेवतात की सोडून देतात। पोलीस लोकांना एकच सांगणं आहे की तुम्ही त्यांना नेऊच नका। जे गुन्हा करताय ना, जे गुन्हा करताय त्यांना नेऊ नका, त्यांच्या आई वडिलांना जमा करा। आई वडिलांना जेव्हा जमा करणार ना तेव्हा ती पोरं सुधारतील, तोपर्यंत ती पोरं सुधारणार नाहीत आणि पोलीस लोक काय दखल त्यांची घेणार नाहीत। कुठले पोरं आहेत ते इथलेच आहेत, आशाळपाड्यातली। त्यातलं नाव काय मला जास्त माहित नाही, तरी एकाचं नाव काय लाला का लल्ला असं काहीतरी ती लोक बोलता बोलता वरडत होती की लल्ला पळ, एवढंच मला नाव माहित आहे। माझी पण 4 व्हीलरची काच बीत तोडली। माझी बायको पाणी आहे का म्हणून बाहेर बघायला आहे, तिच्यावर हात उगारला आणि पळाले। हे जे नाटकं चालू आहेत ते ह्यांचे पकडून काय नाही। आता गाडी उभी आहे, तिथं गाडी उभी आहे, 2 दिवस नाटक असतं, त्याच्यानंतर काही नाही, आणि जे पकडतात सोडून देतात। अरे त्यांची धिंड काढा आमच्या समोर, मग आम्ही बघू कोण आहे काय ते। आज 8-10-15 हजाराचं नुकसान झालं, कोण भरून देणार आहे ते? अरे पोट आहे, मी रिटायर माणूस आहे। रिटायर माणसं काय करणार? रिटायर माणूस। आता तुमची पोलीस प्रशासनाकडे काय मागणी असणार?
पोलीस प्रशासनाकडे काय मागणी असणार? अरे त्यांना पकडल्यावर धिंड काढा इथं सगळी दिसू द्यात पब्लिकला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं पोलीस चौकी झाली पाहिजे. इथं 2 दिवस हे गाड्या येतील, तिकडं गाड्या उभ्या आहेत, काय फायदा त्याचा? 2 दिवसांना पुन्हा 15 दिवसांना हे असे काय 4थी 5वी घडलेली गोष्ट आहे. हां, जो तो धिंगाणा करतो 2 दिवस आतमध्ये की तिसऱ्या दिवशी फिरतोय तो, काय फायदा त्याचा? काय इथे जे नशेली गांजडी मुलं फिरत होती त्याने आज संध्याकाळपासून इथे दहशत माजवलेली आहे आणि भरपूर रिक्षांचा आणि काही वार केलेले आहेत ज्यांना, आणि जे लहान लहान मुलं आहेत त्यांच्यावर हात उचललेला आहे. तर ही दहशत थांबवावी यासाठी इथे आज हे पोलीस प्रशासन आलेलं आहे आणि त्यांना एकच मागणी आहे की इथं जनता आता घाबरलेली आहे आणि हे जे असे नशेली गांजडी मुलं फिरत आहेत त्यांच्यावर कुठेतरी बंधन आणा, कुठेतरी त्यांना हे करून, बरे तुम्ही अटक करून त्यांना लगेच सोडता, पण ते न करता त्यांना कारागृह आहेत तिथं पाठवा. कारण हे वारंवार जर असं सोडल्याने होत असेल तर हे जनतेवर यांचा अन्याय आहे आणि पब्लिकला त्याचा त्रास होत असतो. तुमची मागणी काय? जर हे जर गुन्हेगारी थांबले नाही आले तर तुमची मागणी काय? माझी एकच मागणी राहील DCP साहेबांकडे, जर ह्या मुलांना आता नाही अटक केली तर याच्या पुढे जर असे काय प्रकार इथे घडले तर जर पब्लिकने त्यांच्यावर हात उचलला तर माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यावर किंवा माझ्या कुठल्याही जनतेवर गुन्हा दाखल नाही झाला पाहिजे.